जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभाच्या निमित्ताने पावभाजी करण्याचे ठरले. पावभाजीच का, तर पावभाजीप्रमाणेच विद्यार्थी दशेचं जीवनसुद्धा वेगवेगळ्या घटकांनी बनलेलं, थोडंसं गोंधळलेलं, पण शेवटी चविष्ट असं असतं. आणि त्यामुळे शिक्षक आणि पालकांच्या मदतीने शाळेतच पावभाजी करण्याचे ठरले, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना मनसोक्त पावभाजीचा आनंद घेता येईल. आदल्या दिवशी सर्व साहित्य गोळा केलं होतं आणि त्यामुळे आम्ही लगेच कामाला सुरुवात केली. कांदा टोमॅटोची मस्त प्युरी तयार केली. बटाटे उकडून झाले होते, ते छान स्मॅश केले. छान हिरवी ताजी कोथिंबीर मस्त धुवून बारीक चिरून घेतली. तोपर्यंत बाकीच्या भाज्याही जरा गार झाल्या होत्या. त्या उकडलेल्या भाज्या आम्ही हाताने स्मॅश करत होतो, पण ते मिळून येण्यासाठी त्या भाज्यासुद्धा मी मिक्सीमधूनच काढल्या आणि त्यांची छान अशी पेस्ट तयार झाली. आणि आता आमची पावभाजीची रेसिपी सुरू झाली. ही आहे विद्यार्थी दशेतील पावभाजी. अभ्यासाच्या उकडलेल्या भाज्या, स्वप्नांची आहे खास फोडणी, गोंधळाचा मसाला पेरून मैत्री झाली त्यात सजवणी, वेळेची उधळलेली मोहरी, झोप नुसतीच उडवणारी, ताणतणावाची हिरवी मिरची, कधी गोड कधी जळणारी, स्कूल फेस्ट ग्रुप स्टडी, थोडं प्रेम थोडी गंमत, प्रोजेक्टची चव खास वेगळी, टेस्टी पण करतं डोळ्यात दमछाक, मिश्रणाचं नातं विचित्र, कधी हसतं कधी रडवतं, पण शेवटी घ्यावी एक घास, आयुष्याची हीच खरी मजा असते. पावासोबत गरम वाढावी, थोडा आत्मविश्वास वर छान, विद्यार्थी दशेची पावभाजी, चवीने भरलेलं ज्ञानाचं ताट दान. विद्यार्थी मित्रांनो, तुमची स्वप्न ही तुमच्या विद्यार्थी दशेच्या पावभाजीची खरी चव असते. ती नेहमी चमचमीत ठेवा. ताणतणाव नको असला तरी थोडासा लागतोच ना, तो योग्य प्रमाणात टाका. बाकीच्या गोष्टी तर मग सहज मिळून जातात. झोपेचा मेळ घालणं कठीण, पण त्याशिवाय रेसिपी अपूर्ण. हे सगळे एकत्र करून जीवन नावाच्या कढईत छान परतवा. गरम गरम उत्साहाच्या पावासोबत सर्व करा. वरून थोडं आत्मविश्वासाचं बटर घालायला विसरू नका. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांबरोबरच माझे आणि स्वाती मॅडमचे या शाळेतील हे शेवटचे वर्ष आहे. बदली हा नोकरीचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे पुन्हा नवी शाळा, नवे विद्यार्थी, पण मसालेदार पावभाजी आणि गोड जिलेबी याप्रमाणेच या शाळेतील असंख्य गोड आठवणी आणि हे गोड मुले कायमच आमच्या मनात रेंगाळत राहतील.